नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचं हे 87वं वर्ष आणि 87व्या वर्षातलं आजचं हे 29वं पुष्प. या पुष्पाच्या निमित्ताने आपणा सर्वांची सेवा करण्यासाठी मी नंदन रहाणे आपल्या समोर उपस्थित झालो आहे. काल सायंकाळी आपल्या वसंत व्याख्यानमालेचे एक तळमळीचे कार्यकर्ते आणि माझे स्नेही श्रीकांत बेणी यांचा दूरध्वनी मला आला आणि त्यांनी मला असं सांगितलं की उद्या आमचे नियोजित वक्ते हे काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकत नाहीयेत, तेव्हा आपण त्यांच्या ऐवजी येऊन या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. मी त्यांची ही सूचना हा आपणा सर्वांचा आदेश म्हणून शिरोधार्य मानला आणि आज दिलेल्या शब्दाप्रमाणे ऐन वेळचा वक्ता म्हणून आपणा सर्वांच्या समोर माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे. या वसंत व्याख्यानमालेच्या हंगामातलं हे माझं आजचं 6वं व्याख्यान आणि या वसंत व्याख्यानमालेच्या हंगामातलं पहिलं व्याख्यान हे नाशिक रोडच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मी दिनांक 9 मेला दिलं आणि ते देखील असंच ऐन वेळचा वक्ता म्हणून मी दिलं. त्या दिवशी त्या ठिकाणी माझ्या व्याख्यानाचा विषय होता सह्याद्रीतील गडकोट दुर्ग. मुंबईचे पत्रकार त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत म्हणून त्याही मंडळींनी अशीच मला विनंती केली आणि त्या विनंतीनुसार मी त्या ठिकाणी गेलो. याचं कारण मी स्वतःला वक्ता मानत नाही, मी स्वतःला कार्यकर्ता मानतो आणि कार्यकर्त्याचं काम हे असेल की जिथे कुठे त्या ठिकाणी काही उणीव भासत असेल तिथे जाऊन आपण रुजू व्हायचं आणि ते अपुरं पडत असलेलं कार्य हे नीटपणे मार्गी लावून द्यायचं. हा कार्यकर्त्याचा धर्म असतो आणि हा धर्म त्या ठिकाणी ज्यांच्याकडून मी शिकलो ते सगळे आज या व्यासपीठावरती उपस्थित होते आहेत आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना आदर्श मानून या ठिकाणी मी माझे विचार व्यक्त करणार आहे. व्यासपीठावरती आता आदरणीय शिवाजीराव तुपे बसलेले आहेत. नाशिकच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये वावरणारा हा अस्सल नाशिककर माणूस किती मोठा कलावंत आहे याची कदाचित आपल्याला जाणीव नसेल, परंतु एका मोजक्या वैशिष्ट्यामध्ये मी त्यांचं वर्णन करतो की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये जे काही अतिशय मोजके हाताच्या बोटावरती मोजणारे असे जे काही चित्रकार असतील जलरंगातले, त्या जलरंगातल्या पहिल्या 10 पैकी पहिल्या फळीतले म्हणून शिवाजीराव तुपे यांचा अतिशय अभिमानानं मी उल्लेख करीन आणि मी त्यांना या बाबतीमध्ये निश्चितपणाने गुरु मानत आलेलो आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः इतके थोर चित्रकार जरी असले तरी देखील कुठल्याही नव्या चित्रकाराचं प्रदर्शन जर होणार असेल तर त्याची चित्र टांगावीत कशी याचं मार्गदर्शन करण्याकरता आपला स्वतःचा सगळा मोठेपणा विसरून ते त्या ठिकाणी धावत जातात आणि त्याचं काम हे सर्त करून देतात, यशस्वी करून देतात. दुसरे आमचे दादा कावळे हे या ठिकाणी आहेत. दादासाहेबांचं सगळं आयुष्य राष्ट्र सेवा दलाच्या संघटनेमध्ये त्या ठिकाणी गेलं. पत्रकारितेमध्ये ते अतिशय नाणावलेले पत्रकार आहेत आणि महाराष्ट्र पातळीवरती त्यांचा लौकिक आहे. पण दादा सुद्धा एवढं तपस्वी व्यक्तिमत्व असूनही समर्थ बँकेपासून देशस्थ ऋग्वेदी संस्थेपर्यंत आणि वसंत व्याख्यानमालेपर्यंत सर्वत्र त्या ठिकाणी ते वावरत असतात. त्यांना देखील स्वतःचा मोठेपणा ठाऊक नाही. तिसरे आमचे मधुअण्णा झेंडे. मधुअण्णा झेंडे हे या अगोदरच्या 2 महनीय व्यक्तिमत्वांप्रमाणेच मला त्या ठिकाणी गुरुस्थानी आहेत. पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली ज्या रंगवल्या त्या व्यक्ती आणि वल्लींमध्ये पुलंना जर अगोदर त्या ठिकाणी गाठ पडली असती तर अण्णा झेंड्यांचा सुद्धा निश्चितपणाने समावेश झाला असता. इतके अस्सल हाडाचे कार्यकर्ते आमचे अण्णा आहेत आणि अशी एकही संस्था नाही, असा एकही कार्यक्रम नाही की ज्याच्या यशस्वीतेसाठी अण्णांचा हातभार लागत नाही.
आणि आमचे अरुणराव शेंदुर्णीकर या ठिकाणी आहेत. अरुणराव शेंदुर्णीकर आदर्श कार्यकर्ता कसा असावा त्याचं एक अत्यंत दुर्मिळ असं उदाहरण आहे की हा आमचा परममित्र हा सगळीकडे त्या ठिकाणी स्वतः धावत असतो, अंग मोडून राबत असतो आणि मग तो रामरथ असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं धरणं असो, जिथे जिथे सर्वसामान्य माणसाला व्यक्त होण्याची संधी असते पण सर्वसामान्य माणूस तिथे अभिव्यक्त होऊ शकत नाही, तिथे तिथे सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून अरुण शेंदुर्णीकर हा आमचा परममित्र राजकीय कार्यकर्ता हा त्या ठिकाणी धावत असतो आणि तोच वसंत व्याख्यानमालेचा हा किल्ला देखील या ठिकाणी लढवत असतो. आणखी एक आमचे मित्र आहेत शंकररावजी बर्वे. ही सगळी मुद्दाम मी नामावळी का घेतो आहे तर नाशिकचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक जीवन हे किती समृद्ध आहे याची ही माणसं उदाहरणं आहेत. शंकरराव बर्वे यांनी त्या ठिकाणी गेल्या 25 वर्षामध्ये विधायक कार्याचं एक मोहोळ स्वतःच्या कर्तृत्व शैलीनं उभं केलेलं आहे. मग ते काकासाहेब सोलापूरकरांच्या नावाचं प्रतिष्ठान असो किंवा त्या ठिकाणी गाडगेबाबा पतपेढी असो, सगळीकडे हा माणूस निरलसपणे धावत असतो आणि सगळे परिश्रम करून पुन्हा नामानिराळा राहत असतो. अशी ही सगळी मित्रमंडळी ज्या वसंत व्याख्यानमालेचं काम पाहतात त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये या ठिकाणी मी न येणं हा माझा गुन्हा ठरला असता आणि म्हणून मी आपणा सर्वांच्या समोर आपली सेवा करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. मराठी भाषा आणि आपण या विषयावरती मी जे काही बोलेन त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या, त्याच्यामध्ये जर काही न्यून राहिलं, त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या तर त्या चुका, त्या त्रुटी, ते न्यून आपण उदारपणे पोटामध्ये घालून मला क्षमा कराल अशी आशा आहे आणि त्या आशेनिशी मी या ठिकाणी बोलायला उभा राहतो. आज माझा हा वसंत व्याख्यानमालेमध्ये असाच ऐनवेळी उपस्थित होण्याचा तिसरा प्रसंग आहे. परंतु वक्ता म्हणून मी ज्यावेळी इथे उभा राहतो त्यावेळी माझ्या नजरेसमोर 1971, 72, 73, 74, 75 ही वर्ष त्या ठिकाणी राहतात. माझे मामा या पलीकडच्या गोरेराम गल्लीमध्ये राहायचे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जवळपास महिनाभर मी या गोरेराम गल्लीमध्ये मामांच्या घरी मुक्कामी असायचो आणि ते मुक्कामी असण्याचं कारण म्हणजे ही वसंत व्याख्यानमाला. यावर उल्लेखित केलेल्या अगोदरच्या 5ही वर्षांमध्ये मी पूर्ण महिना या ठिकाणी राहून इथे मी वसंत व्याख्यानमालेचा आनंद लुटलेला आहे. इथे मी सेतुमाधवराव पगडींची भाषणं ऐकलेली आहेत आणि इतर धनंजय किरान सारख्या मोठ्या व्यक्तींची भाषणं ही मी या ठिकाणी ऐकलेली आहेत आणि या सगळ्या मंडळींना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी मी आज हे माझं व्याख्यान त्यांना समर्पित करतो आहे. प्रभाकर पंत टकले यांच्या पुण्यस्मृतीला प्रभाकर पंत टकले यांच्या पुण्यस्मृतीला प्रारंभीच मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि या माझ्या व्याख्यानाला मी प्रारंभ करतो. मराठी भाषा आणि आपण हा विषय मी आज मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी निवडलेला आहे. आपल्या लक्षात आलं असेल की काल स्वातंत्र्यवीर सावरकरांची 125वी जयंती होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील नाशिकचेच सुपुत्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख काल या ठिकाणी झाला असेल. नाशिक जिल्ह्यात शेकडो कार्यक्रम झाले. सर्वत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उल्लेख झाला असेल. कुणी त्यांना क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हटलं असेल, कुणी त्यांना तळमळीचे समाज सुधारक म्हटलं असेल, कुणी त्यांना क्षात्र धर्माचे उद्गाते म्हटलं असेल, कुणी त्यांना वेगवेगळी विशेषणं त्या ठिकाणी लिहिलेली असतील, म्हटली असतील, त्यांचा उल्लेख झाला असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नाटककार म्हणून झाला असेल, निबंधकार म्हणून झाला असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख महाकवी म्हणून झाला असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख असामान्य वक्ते म्हणूनही त्या ठिकाणी झाला असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्याच्या सर्व दालनांमध्ये अगदी मनस्वीपणे भ्रमंती केलेले एक महान साहित्यिक होते, याच्याबद्दल यत्किंचितही शंका माझ्या आणि तुमच्या मनामध्ये नाही. पण आज प्रारंभीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या एका आणखी गुणांचा उल्लेख या ठिकाणी मला केला पाहिजे. आणि हा त्यांचा गुण नेमका कुठला आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे संज्ञाकार देखील होते. आज आपण जे शब्द वापरत आहोत, मग तो शब्द असेल विधानसभा, तो शब्द असेल महापौर, तो शब्द असेल दूरदर्शन, तो शब्द असेल संगणक, हे सगळेच्या सगळे शब्द जे आज आपण रोज वापरतो आपल्या जीवनामध्ये, वर्तमानपत्र असो की दैनिक असो,
हे सगळेच्या सगळे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घडवलेले आहेत आणि म्हणून ते मोठे मराठीचेच नव्हे तर भारतीय भाषांचे एक नामवंत असे संज्ञाकार आहेत आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याला त्या ठिकाणी अखिल भारतीय स्वरूपाचं महत्व आहे हे लक्षात ठेवा. दिनांक आणि क्रमांक हे जे शब्द आपण वापरतो हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनी निर्माण केलेले आहेत आणि ते आज इतके आपल्या ओठावरती बसलेले आहेत की हे शब्द 20व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये कुणीतरी तयार केले आणि मग ते आपण वापरायला सुरुवात केली हे आपल्याला कळत सुद्धा नाही. इतके ते बेमालूमपणे इतके सहजपणे मराठी भाषेमध्ये मिसळून गेलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक हे त्या ठिकाणी फार उंच उभं राहिलेलं नसेल अद्याप, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांचं खरं जिवंत स्मारक जर कुठलं असेल तर त्यांनी निर्माण केलेल्या या शतावधी संज्ञा आहेत आणि या संज्ञा आपल्या जिभेवरती बसलेल्या आहेत, आपल्या हृदयावरती बसलेल्या आहेत, हृदयामध्ये आपल्या बुद्धीमध्ये त्या सामावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठी भाषेला, हिंदी भाषेला, सगळ्या भारतीय भाषांना ही जी काही देणगी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली आहे ती देणगी म्हणजेच त्यांचं खरं यथोचित असं स्मारक आहे. ही गरज स्वातंत्र्यवीर सावरकरांना का पडली असेल हा प्रश्न आपण कधीतरी स्वतःच्या मनाशी विचारून पहा आणि तो जर प्रश्न आपण विचारला तर आपल्या लक्षात येईल की आजच्या या विषयाचं औचित्य नेमकं काय आहे. मराठी भाषा आणि आपण असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी मराठी भाषा बोलणारी आपण मराठी माणसं हे मला या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि हे मला ज्यावेळी अभिप्रेत आहे त्यावेळी ही मराठी माणसं मराठी संस्कृतीला अनुसरणारी असली पाहिजेत हा माझा आग्रह आहे आणि हा आग्रह आपण किती पाळतो हे पुढे दिलेल्या विवेचनांवरून आपण स्वतःच ताडून पहा. जिथे जिथे आपण उणे भासत असू तिथे तिथे त्या ठिकाणी आपण स्वतःला बदलण्याचा निश्चय करा तर आणि तरच हे आजचं माझं व्याख्यान, या व्याख्यानापाठीमागची तळमळ ही कारणी लागेल असं मी मानतो आणि मी मराठी भाषेच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आपणा सर्वांना सांगतो. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा आता आकाराला येऊन जवळपास 1100 वर्ष झालेली आहेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. पण महाराष्ट्र हा मराठी भाषेच्या जन्माच्या अगोदरपासून महाराष्ट्र होता की नाही तर त्याचं उत्तर पूर्णपणे हो असं आहे. आपण कुठलाही संकल्प म्हणतो तेव्हा शालिवाहन शके असे शब्द त्याच्यामध्ये येतात. हे शालिवाहन जे आहे हे महाराष्ट्राचं पहिलं राजकुळ आहे. इसवी सन पूर्व 260 ते इसवी सनाचे 260 अशी प्रचंड वर्ष म्हणजे जवळपास 5 शतक या शालिवाहन राजकुळाने महाराष्ट्रावरती आणि आंध्रवरती म्हणजे सगळ्या गोदावरीच्या खोऱ्यावरती राज्य केलेलं आहे. आणि हे शालिवाहन राजकुळ हे एका परीनं महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं पहिलं राजकुळ आहे, ज्ञात राजकुळ आहे, ज्याचा सुसंगत असा इतिहास मिळतो. या शालिवाहन राजकुळामध्ये अनेक राजे होऊन गेले, महाराजे झाले, सम्राट झाले, अनेक चक्रवर्ती झाले आणि या मंडळींनी जवळपास 5 शतक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या दुआबावरती म्हणजे यांच्या खोऱ्यावरती राज्य करून त्या ठिकाणी राज्य संस्थेचा एक चिरस्थायी लाभ मराठी माणसाला करवून दिला. ही शालिवाहन राजे मंडळी आणि तत्कालीन मराठी समाज हा त्या ठिकाणी अपभ्रष्ट प्राकृत महाराष्ट्रिक भाषा बोलत होता. आता मूळची जी प्राकृत भाषा आहे तिचे 4 नंतर उपप्रकार झाले आणि ते 4 उपप्रकार असे होते. एक म्हणजे शौरसेनी, दुसरी अर्धमागधी, तिसरी पैशाची आणि चौथी ही महाराष्ट्री प्राकृत. ही महाराष्ट्री प्राकृत एकेकाळी अत्यंत वैभवाच्या शिखरावरती होती कारण संस्कृत जी नाटकं होती त्या संस्कृत नाटकांमध्ये ज्यावेळी स्त्रियांचे संवाद बोलण्याची ज्यावेळी संधी असे त्यावेळी त्या स्त्री पात्रांना या महाराष्ट्री प्राकृतमध्ये बोलायला मुद्दाम निर्देश दिलेले असत. कारण संस्कृत भाषेपेक्षा तिचं सौंदर्य, भाषिक सौंदर्य हे आणखी त्या ठिकाणी सौष्ठवपूर्ण होतं आणि म्हणून स्त्रियांनी त्या ठिकाणी लयकारीनं बोलावी अशी भाषा म्हणजे ही प्राकृत भाषा होती. या प्राकृत भाषेमध्येच शालिवाहनांचा जो महत्वाचा सम्राट हाल, या हालानं आपल्या राज्यामधल्या सगळ्या कवींना पैठणला गोळा केलं आणि त्यांच्याकडून 2-2 ओळींच्या गाथा त्यानं मागवल्या आणि अशा हजारो गाथा एकत्र केल्या. या हजारो गाथांमधून उत्तमोत्तम गाथा त्यांनी निवडल्या.
या गाथांचा एक संग्रह शालिवाहनानं 2000 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी प्रकाशित केला आणि त्याचं नाव आहे गाथा सप्तशती. ही गाथा सप्तशती महाराष्ट्रिक प्राकृत मध्ये आहे. या महाराष्ट्रिक प्राकृत मध्ये 2000 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राचं अतिशय जिवंत, रेखीव, रसाळ आणि जीवनशैलीनं रसरसलेलं असं चित्रण पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीच्या तोडीचा हा ग्रंथ त्या ठिकाणी आहे आणि हा ग्रंथ अद्याप जर तुम्ही वाचला नसेल तर तो वाचनालयामध्ये शेफालिका या नावाने उपलब्ध आहे. तो तुम्ही जरूर वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये धर्म नाही, त्याच्यामध्ये तत्वज्ञान नाही, त्याच्यामध्ये अन्य काही क्लिष्ट बाबी नाहीयेत. तर तत्कालीन मराठी समाज हा कशा पद्धतीनं जीवन जगत होता, तत्कालीन समाजाच्या जीवनामध्ये शृंगाराला किती महत्व होतं, तत्कालीन जीवन हे त्या ठिकाणी किती उमद होतं, किती खुलं होतं, त्याच्यावरती नीतितत्वांचं जड असं ओझं कसं नव्हतं आणि सगळा समाज कसा आनंदानं त्या ठिकाणी जीवन जगत होता, त्या जीवनाचा उपभोग घेत होता, याचं सगळं दृश्य त्या 2-2 ओळींच्या कवितांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचं अतिशय उत्तम असं संस्करण महाराष्ट्र शासनाने शेफालिका या नावाने त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. मी तर तुम्हाला आवर्जून अशी सूचना करीन की तुमच्या घरामध्ये जर ज्ञानेश्वरी असेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या बरोबरीनं हा शेफालिका नावाचा ग्रंथ आपण ठेवला पाहिजे आणि 2-2 ओळींच्या त्या कवितांचा अर्थ, त्याचा आनंद, त्याचा आशय आपण त्या ठिकाणी आत्मसात केला पाहिजे. इतका अप्रतिम तो ग्रंथ आहे. मी आपल्याला सांगत होतो ते असं की आपली ही जी मराठी भाषा आहे, ही मराठी भाषा या प्राकृतमधून निर्माण झालेली आहे. पण मराठी भाषा आणि ही प्राकृत याच्या दरम्यान त्या ठिकाणी यांना जोडणारा एक दुवा होता आणि तो दुवा म्हणजे अपभ्रष्ट मराठी प्राकृत, महाराष्ट्रिक प्राकृत. आणि ही प्राकृत त्या ठिकाणी वाकाटक, त्यानंतर परमार, त्यानंतर कदंब, त्यानंतर चालुक्य, त्यानंतर शिलाहार, अशी सगळी इतर जी राजकुळं होती त्या राजकुळांची ती भाषा होती. आणि त्याही भाषेमधले पुष्कळशे शिलालेख महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सापडलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला उल्लेख हा कुठे आढळतो तर उद्योतन सूरी नावाचा एक जैन मुनी, त्यानं कुवलय माला नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या कुवलय माला नावाच्या ग्रंथामध्ये त्यानं मराठी माणसाचं वर्णन केलेलं आहे. अगदी चपखलपणे हे वर्णन 1300 वर्षांनंतर आजही आपल्याला जसंच्या तसं लागू होतं. उद्योतन सूरी असं म्हणतो की हे मराठे महाराष्ट्रामध्ये जे नांदतात, म्हणजे मराठी माणसं जी नांदतात ते कसे आहेत तर ते दढ, मडह, सामलंगे, अहिमान, कलह, सालेह, ही तत्कालीन भाषा आहे मराठी भाषा. तिची त्या ठिकाणी आई आहे असं आपण समजा. हे मराठी कसे आहेत, महाराष्ट्रातली मराठी माणसं कशी आहेत तर दढ आहेत म्हणजे दृढ आहेत, मडह म्हणजे काटक आहेत, सामलंगे म्हणजे सावळ्या अंगाचे आहेत, दढ, मडह, सामलंगे, अहिमान, कलह, सालेह हे अभिमानी आहेत. आणि कलह सालेह म्हणजे कलहशील आहेत, भांडकुदळ आहेत. आपला भांडकुदळपणाचा लौकिक हा इतका जुना आहे. आणि यांची भाषा काय आहे तर तो असं म्हणतो, दिण्हल्ले, गहिणल्ले, उल्लवीरे, तत्थमरहट्ठे. बघा, हा 8व्या शतकामध्ये मराठी माणसाचा केलेला उल्लेख आहे. आणि हे दिण्हल्ले आणि गहिणल्ले ही मराठी भाषेतली पहिली क्रियापद ही या जैन मुनीनं ग्रंथबद्ध करून ठेवलेली आहे. हे मराठे कसे आहेत तर ते दृढ आहेत, काटक आहेत, सावळ्या अंगाचे आहेत, अभिमानी आहेत, कलहशील आहेत आणि ते दिले घेतले असं म्हणून रणांगणामध्ये शत्रूवरती जाऊन तुटून पडतात, कोसळतात, असं वर्णन त्यानं करून ठेवलेलं आहे. दिण्हल्ले, गहिणल्ले ही मराठी भाषेची पहिली क्रियापद ही 1300 वर्षापूर्वी एका त्या ठिकाणी जैन मुनींनी शब्दबद्ध केलेली आहेत. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहिलं मराठीचं वाक्य आपल्याला कुठे आढळतं तर महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर सुदूर दक्षिणेला म्हैसूर परिसरामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं एक जैन तीर्थक्षेत्र आहे. पुन्हा जैन तीर्थक्षेत्र. या जैन तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रगिरी आणि चंद्रगिरी नावाच्या 2 टेकड्या आहेत. त्या चंद्रगिरी नावाच्या टेकडीवरती त्या ठिकाणी 57 फूट उंचीची एक प्रचंड विराट अशी भगवान गोमटेश्वराची, बाहुबलीची मूर्ती आहे. ही बाहुबलीची मूर्ती 57 फुटांची एकाच शिलाखंडामध्ये त्या ठिकाणी कोरलेली आहे.
आणि ही कधी करून पूर्ण झाली? इसवी सन 981 मध्ये, 1981 मध्ये तिथे त्या ठिकाणी 1000 वर्षाचा सोहळा झाला होता. इंदिराजी गांधी त्या सोहळ्याला आल्या होत्या आणि मला देखील त्या सोहळ्याला जाण्याचं भाग्य लाभलेलं होतं. 57 फूट उंचीच्या त्या मूर्तीसमोर ज्यावेळी तुम्ही जाऊन उभे राहता त्यावेळी तुम्हाला तुमच्या क्षुद्रपणाची, तुमच्या लहानपणाची जाणीव होते आणि तुम्ही आपोआप त्या ठिकाणी नतमस्तक होता. त्यावेळी भगवान गोमटेश्वराच्या चरण स्पर्श करताना तुमचं लक्ष दोन्ही बाजूच्या 2 शिलालेखांकडे जातं आणि त्यातला एक शिलालेख कानडीमध्ये आहे आणि दुसरा शिलालेख हा मराठीमध्ये आहे. मराठीतला पहिला शिलालेख आजच्या महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर दक्षिणेला कन्नड प्रदेशामध्ये त्या ठिकाणी आहे आणि तो शिलालेख असा आहे, श्री चावुंडराये करवियले, श्री गंगराये सुत्ताले करवियले. म्हणजे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती त्या ठिकाणी चामुंडराजाने तयार केली आणि त्याचा हा जो परकोट आहे, सुत्त जे आहे, हे सुत्त त्या ठिकाणी गंगराजानं निर्माण केलं. श्री चामुंडराये करवियले, श्री गंगराये सुत्ताले करवियले. म्हणजे याच्यापैकी एक तर चामुंडराजा हा मराठी भाषिक असेल किंवा तो गंगराजा जो असेल तो त्या ठिकाणी मराठी भाषिक असेल आणि मराठीचा प्रभाव म्हैसूर पर्यंत त्या ठिकाणी निश्चितपणाने पसरलेला असलाच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एका बाजूला कानडीला स्थान दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आवर्जून मराठीला स्थान दिलेलं आहे. म्हणजे मी आपल्याला सांगत होतो ते असं की ही मराठी भाषा ही ग्रंथबद्ध करण्याच्या ज्या काही प्रसाद चिन्हांच्या खुणा आहेत त्या 1300 वर्षापूर्वी एका जैन मुनीनं ग्रंथबद्ध करून ठेवलेल्या आहेत आणि 1000 वर्षांपूर्वी एक संपूर्ण मराठी वाक्य हे त्या ठिकाणी दुसऱ्या एका जैन तीर्थ क्षेत्रामध्ये आपल्याला आढळून येतं. आता कुठलीही भाषा ही अशा स्वरूपाने हळूहळू जेव्हा प्रचारामध्ये, प्रसारामध्ये यायला लागते तेव्हा तेव्हा ती लिखित होण्याच्या अगोदर कमीत कमी 200 ते 300 वर्ष अगोदर ती हळूहळू बोली भाषा म्हणून विकसित होत असते. आणि याचा अर्थ आपण असा घ्यायचा की साधारणपणे इसवी सनाच्या 6व्या शतकापासून मराठी भाषा हिला रंगरूप मिळायला प्रारंभ झालेला आहे. आणि त्याचं अनुमान त्या ठिकाणी आपल्याला मिळेल की त्याच्या अगोदर हा महाराष्ट्र सगळ्यांना माहीत होता. तेव्हा महाराष्ट्र हा शब्द पहिल्यांदा कुठे आलेला आहे तर महाराष्ट्र, आजच्या महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर उत्तरेला आजच्या मध्य प्रदेशामध्ये सागर जिल्ह्यामध्ये एरण नावाचा जो गाव आहे त्या एरण नावाच्या गावी एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये त्या ठिकाणी त्रय महाराष्ट्रिक सत्यनागेन महाराष्ट्रेन अशा स्वरूपाचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे शालिवाहनांचा महाराष्ट्र, वाकाटकांचा, शिलाहारांचा, कदंबांचा महाराष्ट्र ज्यावेळी या ठिकाणी वैभव भोगत होता त्यावेळी या महाराष्ट्रिक राजकुलांच्या वैभवाची कीर्ती ही शेकडो किलोमीटर दूर उत्तरेला एरण पर्यंत, सागर जिल्ह्यापर्यंत आणि शेकडो किलोमीटर दूर दक्षिणेला श्रवणबेळगोळ पर्यंत पसरलेलं होतं. याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितही शंका नाही. आणि जे शालिवाहन राजकुळ या महाराष्ट्रामध्ये नांदून गेलं, ज्यांचे शिलालेख आपल्या त्रिरश्मी पर्वतावरच्या लेण्यांमध्ये आहेत, ते शालिवाहन राजकुळ कसं होतं, किती पराक्रमी होतं, तर त्यांची बिरुदावली अशी आहे, शक, यवन, पल्लव, निषूदन, त्रिसमुद्र तोय पीत वाहन. बघा, ज्यांच्या घोड्यांनी तिन्ही समुद्रांचं पाणी चाखलेलं आहे असे कोण? ते शालिवाहन. म्हणजे हे शालिवाहन इतके पराक्रमी होते की त्यांचं घोडदळ भारताच्या तिन्ही समुद्र किनाऱ्यांना गेलेलं होतं. इकडे पूर्वेला त्या ठिकाणी गंगासागर आहे, त्याला मी बंगालचा उपसागर म्हणणार नाही, तो सागरच आहे. पश्चिमेला त्या ठिकाणी सिंधू सागर आहे, त्याला मी अरबी सागर म्हणणार नाही, कारण अरबी हा शब्द येण्याच्या अगोदरपासून तिथे सिंधू नदी मिळते आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आम्हाला सांगितलं की त्याला तुम्ही सिंधू सागर म्हणा. त्या सिंधू सागरापासून गंगा सागरापर्यंत आणि थेट खालच्या दक्षिणेला असलेल्या हिंदू महासागरापर्यंत या शालिवाहनांचे घोडे दिग्विजय करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी सगळ्या तिन्ही चारी दिशांमधून प्रचंड वैभव महाराष्ट्रामध्ये आणलं आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी आनंदानं जगत होता. किती आनंदानं जगत होता ते मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं. त्या गाथा सप्तशतीमध्ये त्याची ठाई ठाई प्रतिबिंब पडलेली आहेत. मग अशा स्वरूपाने मराठी भाषेचं पहिलं जे 1000 वर्षांचं जे चित्र आहे हे हळूहळू मराठी भाषा आकाराला येण्याचं आहे. इसवी सनाच्या 10व्या आणि 11व्या शतकामध्ये मराठी भाषा ही पूर्णपणे विकसित होऊन ती त्या ठिकाणी जनसामान्यांची भाषा झालेली होती आणि हळूहळू त्या ठिकाणी ती ग्रंथांची सुद्धा भाषा झालेली होती, यामध्ये यत्किंचितही संशय नाही. मग मराठी भाषेतला पहिला ग्रंथ
हा त्या ठिकाणी मुकुंद राजांचा विवेक सिंधू आहे असं एका अभ्यासका पक्षाचं म्हणणं आहे. आणि मराठी भाषेतला पहिला ग्रंथ हा श्री चक्रधरांचा लीळा चरित्र आहे असं दुसऱ्या पक्षाचं म्हणणं आहे. हा ग्रंथ असो किंवा तो ग्रंथ असो, याच्याबद्दल आपल्याला काहीही देणं घेणं नाही. मला एक महत्वाचा मुद्दा उन्मेखून तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे, आणि तो असा की ज्ञानेश्वरीच्या अगोदर 100 वर्ष मराठी भाषा ही ग्रंथांची भाषा झालेली होती. आता कुठलीही भाषा लोकांच्या बोलण्यामध्ये येते, वापरण्यात येते, राजसत्तेच्या वापरण्यात येते आणि ती ग्रांथिक भाषा झालेली असते. याचा अर्थ भाषा म्हणून तिचा विकास त्या ठिकाणी पूर्ण झालेला असतो आणि ती वैभवाच्या शिखराकडे जात असते. आणि हे वैभवाचं शिखर मराठी भाषेला त्या ठिकाणी अतिशय सुरुवातीलाच मिळालं संत नामदेवरायांच्या रूपानं आणि संत ज्ञानेश्वरांच्या रूपानं. ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी गीतेचं तत्वज्ञान मराठीमध्ये आणलं आणि ती जी टीका केली ती मुळी अशा अभिनिवेशानं, अशा आत्मविश्वासानं केली की ही माझी मराठी भाषा अमृतातेही पैजा जिंकेल. आणि हा आत्मविश्वास त्यांनी त्या ठिकाणी खरा करून दाखवला. दुसऱ्या बाजूला नामदेवरायांनी अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी इतक्या आर्ततेनं पांडुरंगाला मराठीमधून हाक घातली की तो मूळचा कानडा असलेला पांडुरंग देखील विटेवरून खाली उतरला आणि त्या ठिकाणी नामदेवरायांच्या हातातलं ते त्या ठिकाणी क्षीरोदकाचं पात्र त्यानं प्याला आणि नामदेवरायांशी त्यानं कायमची मैत्री केली. आणि त्या घटनेनं अचंबित झालेले, आनंदित झालेले नामदेवराय हे त्या ठिकाणी अभंग त्या ठिकाणी रात्रंदिवस म्हणायला लागले, उत्स्फूर्तपणानं म्हणायला लागले. आणि हे अभंग नावाचं वृत्त, हा छंद त्यानंतरच्या सगळ्या संत कवींनी आत्मसात केला. तेव्हा नामदेवराय आणि ज्ञानदेव या मंडळींनी त्या ठिकाणी मराठी भाषेला सुरुवातीला सोनियाचे दिवस दाखवले. पण याच्यामध्ये महानुभाव मंडळींचं देखील तितकंच मोठं योगदान आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. महानुभाव हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये उदयाला आला, परंतु श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात मधले होते. परंतु त्यांना महाराष्ट्राचा इतका अभिमान होता की त्यांनी महाराष्ट्री असावे असा आपल्या शिष्यांना उपदेश केलेला आहे. त्यांनी सांगितलं की मातापुरा पलीकडे न जावे. मातापूर म्हणजे त्या ठिकाणचं माहूर, त्याच्या पलीकडे खाली तिकडे तेलंगण देशा न वचावे, कानड देशा न वचावे. कानड देश म्हणजे आजचा कन्नड प्रदेश, कर्नाटक, तिकडे तुम्ही जाऊ नका. याच महाराष्ट्रामध्ये असा. का बरं महाराष्ट्रात असा? तर महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, हे जे राष्ट्र आहे, ही जी भूमी आहे, ही महान आहे. आणि ती महान का बरं आहे? तर इथलं सगळंच काही सात्विक आहे, इथे धर्मसिद्धी जातो, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही इथे राहा, असा उपदेश त्या ठिकाणी या मंडळींना चक्रधर स्वामींनी केलेला होता. आणि महानुभाव सांप्रदायिकांचे सगळे ग्रंथ हे त्या ठिकाणी रसाळ मराठी भाषेमध्ये आहेत. आजही ते ग्रंथ आपल्याला वाचायला मिळतात. मराठी संशोधकांनी ते त्या ठिकाणी आयुष्य घालवून त्या ठिकाणी ते उत्तमपणे छापून काढलेले आहेत. आपल्यापैकी कुणीही ते ग्रंथ वाचण्याची अद्याप तसदी घेतली नाही. आणि म्हणून मला मराठी तर लीळा चरित्र हा ग्रंथ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात असं येईल की 700 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जी गावं होती त्या गावांमध्ये चक्रधर स्वामी गेले, राहिले, एखाद्या ओट्यावरती बसले, रात्रभर त्यांनी त्या ठिकाणी निवास केला, त्याची नोंद तिथे आहे. आपल्या नाशिकची नोंद आहे, यात आश्चर्य नाही. त्र्यंबकेश्वरची नोंद आहे, यात आश्चर्य नाही. पण तुम्हाला असं मी आवर्जून सांगतो, त्याच्यामध्ये सिन्नरची नोंद श्रीनगर म्हणून आहे, कारण ती यादवांची तत्कालीन राजधानी होती. पण एवढंच नाही, त्याच्यामध्ये निफाड सापडतं, त्याच्यामध्ये आडगाव सापडतं, त्याच्यामध्ये चांदोरी सापडतं. ही जी लहान लहान छोटी छोटी गावं आहेत, या छोट्या छोट्या गावांचा अतिशय त्या ठिकाणी साक्षेपानं एक संबंध त्या गावांना अजरामर करण्याचा एक चमत्कार या महानुभाव मंडळींनी करून दाखवला. आणि लीळा चरित्रामध्ये याच्या सगळ्या नोंदी ह्या आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचं जितकं ऋण मराठी भाषेवरती आहे, तितकंच ऋण त्या ठिकाणी या महानुभाव सांप्रदायिकांचं सुद्धा मराठी भाषेवरती आणि महाराष्ट्रावरती आहे. म्हणजे यादव साम्राज्यापर्यंत, शालिवाहनांपासून यादवांपर्यंत जेवढी म्हणून राजकुळं होऊन गेली, या राजकुळांमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्री भाषा, त्यानंतर अपभ्रष्ट महाराष्ट्रीय प्राकृत आणि मराठी असा संबंध जवळपास 1200 ते 1300 वर्षांचा प्रवास हा होऊन गेलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामुळे मराठी भाषा ही पूर्णपणे प्रगल्भ झालेली आहे. पण नंतर त्या ठिकाणी देवगिरीवरती दिल्लीकरांचं आक्रमण झालं आणि देवगिरीवरचं त्या ठिकाणी सुवर्ण गरुडाचं निशाण उडालं, यादवांचं राजघराणं मातीला मिळालं. त्यानंतर 300 वर्षाची काळरात्र
या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. मराठी राजा नाही, त्यामुळे मराठी सत्ता नाही. त्यानंतर मराठी अर्थचक्र संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मराठी संस्कृतीला ओहोटी लागली आणि परके लोक या ठिकाणी येऊन अंमल गाजवायला लागले. आणि त्यावेळी या महाराष्ट्रावरती अरबी, तुर्की, फारसी, अफगाणी अशा सगळ्या भाषांचं प्रचंड मोठं आक्रमण झालं. आणि हे आक्रमण किती झालं तर मराठीमध्ये त्या ठिकाणी कार्यालयीन मराठीमध्ये 80% शब्द हे त्या ठिकाणी इतर भाषांमधले घुसले. आणि 300 वर्षानंतर ही भाषा यावनी की मराठी असा प्रश्न स्वतः शिवछत्रपतींना पडला. त्यांचे वडील आणि ते स्वतः आयुष्याच्या सुरुवातीला जी फरमानं लिहित होती ती फरमानं आजही आपल्याला वाचायला मिळतात. त्याचे मध्ये सगळे शब्द हे त्या ठिकाणी प्रामुख्याने फारसी आहे, कारण तत्कालीन दरबारची भाषाच मुळात फारसी होती. मग छत्रपती शिवराय ज्यावेळी सिंहासनावरती बसले त्यावेळी त्यांनी सर्वात महत्वाचा पहिला निर्णय काय घेतला असेल तर तो हा घेतला की त्या ठिकाणी मराठी व्यवहारामध्ये हे फारसीचं जे काही बंड माजलेलं आहे, प्रस्थ माजलेलं आहे, हे प्रस्थ त्या ठिकाणी मोडून काढायचं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मंत्रिमंडळाला आज्ञा दिली की तुम्ही या सगळ्या शब्दांना प्रतिशब्द शोधून काढा. आणि मग हे प्रतिशब्द त्या ठिकाणी निर्माण केले गेले. आणि या प्रतिशब्दांचा धुंडीराज व्यासांनी एक कोश सिद्ध केला. त्या कोशाचं नाव आहे राज्य व्यवहार कोश. आज तो ग्रंथबद्ध झालेला आहे. प्रत्येक परकीय शब्दाच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संस्कृत शब्द आणलेला आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं युगप्रवर्तक असं कार्य आहे. त्यांनी रायगड घडवला असेल, त्यांनी राजगड घडवला असेल, त्यांनी प्रतापगड घडवला असेल, त्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या संस्कृत संज्ञा सुद्धा घडवल्या. आणि मग अजरख्त खाने दामदौलत वजा बनेहू अशा स्वरूपाने फारसी शब्दांनी ज्या फरमानांची सुरुवात व्हायची त्या फरमानांची सुरुवात स्वस्तिश्री राज्याभिषेक शके अमुक अमुक नाम संवत्सरे कृतानेक शिवाजी राजे आज्ञा करीतो अशा स्वरूपाची फरमानं ही शुद्ध संस्कृतनिष्ठ ही लिहिली जाऊ लागली. आणि याच्या पाठीमागे शिवछत्रपतींची दृष्टी होती. ती दृष्टी ही होती की एकदा संज्ञा बदलल्या की संज्ञा सुद्धा संवेदना घेऊन येतात आणि त्या संवेदना सुद्धा बदलतात. संवेदनांना आपल्या जीवनामध्ये फार मोठा अर्थ आहे. विजार म्हणणं किंवा हमेशा म्हणणं आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसरा संस्कृत शब्द वापरणं याच्यामध्ये लगेच त्या ठिकाणी अर्थांतर होतं आणि भावांतर देखील होतं, हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी मुकद्दमा म्हणण्याच्या ऐवजी जर त्या ठिकाणी समानांतर शब्द वापरला तर तो जास्त अर्थवाही आणि जास्त उपयुक्त ठरतो. आणि त्यासाठी शिवछत्रपतींनी अशा पद्धतीनं संस्कृत संज्ञांचा कोश सिद्ध केला. आणि तेच काम 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुन्हा एकदा केलं आणि शेकडो संज्ञा संस्कृतनिष्ठ मराठी भाषेला बहाल केला. आणि हे जर चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी जर खऱ्या अर्थानं कोण असतील तर ते केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरच असतील. आणि या पातळीवरती आपण नेमके कुठे आहोत याचा विचार आता तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही तुमची स्वाक्षरी मराठीमध्ये करता? ही इथे जेवढी माणसं आहेत त्या प्रत्येकानं स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की तुम्ही तुमची स्वाक्षरी कशात करता. मुळामध्ये तुम्ही स्वाक्षरी म्हणतच नाही, तुम्ही सिग्नेचर म्हणता. आणि मग ही सिग्नेचर त्या ठिकाणी आपण रोमन लिपीमध्ये करतो. आपल्या दारावरची पाटी एकदा घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा नीट तपासून पहा, ती मराठीमध्ये असते? नाही. ज्या सहनिवासामध्ये आपण राहतो त्या सहनिवासामध्ये सगळ्या मंडळींची एकत्रित नावं लिहिलेली असतात. ती पाटी इंग्रजीमध्ये आहे? ती पाटी इंग्रजीत नाही. आपली मुलं आपल्याला त्या ठिकाणी पप्पा आणि डॅडी म्हणून हाक मारता की नाही एकदा जरा आठवून पहा. आपल्या पत्नीला त्या ठिकाणी ए मॉम, ए मम्मी असं आपली मुलं म्हणतात की नाही हे तुम्ही आठवून पहा. आणि अशा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेल्या परकीय शब्दांची एकदा यादी तर करून पहा. ही यादी केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये असं येईल की त्या ठिकाणी आपली भाषा आपण अपभ्रष्ट केलेली आहे.
इतकीच अपभ्रष्ट केली जी शिवछत्रपतींच्या काळी होती, तितकीच अपभ्रष्ट केली जी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळी होती. आणि 21व्या शतकाच्या प्रारंभी त्या ठिकाणी हे आक्रमण आणखी प्रभावी झालेलं आहे. आणि त्याचं प्रत्यंतर मी तुम्हाला देतो. दूरदर्शनवरती सारेगमप सारखे किंवा एकापेक्षा एक सारखे जे मराठी कार्यक्रम लागतात, या मराठी कार्यक्रमांमधले तिथले सूत्रसंचालक किंवा तिथले ते जे सगळे गुरु असतात, ती सगळी मंडळी कुठल्या भाषेमध्ये बोलतात. काल एक वाक्य मी तपासलं, त्याच्यामध्ये फक्त एकच शब्द मराठी होता, बाकी सगळे शब्द हे इंग्रजी होते. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण आहे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये मराठी भाषेविषयी वसत असलेल्या न्यूनगंडाचं लक्षण आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा न्यूनगंड कसला? आपल्याला आपली भाषा उच्चारायला लाज वाटते, हा त्या न्यूनगंडाचा अर्थ आहे. आणि हा त्या न्यूनगंडाचा अर्थ काय आहे? याचं कारण या महाराष्ट्रावरती तुमचं आमचं निर्विवाद प्रभुत्व नाही, हेच त्या न्यूनगंडाचं खरं कारण आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपलं नेमकं कुठे चुकलं आहे हे आपल्या ध्यानात येऊ शकेल. आपण या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं आहोत, अंग चोरून गेली 50-60 वर्ष 100 वर्ष वावरत आहोत. आणि याचं कारण काय? याचं कारण असं की आपण मराठी माणसं ही सातत्यानं त्या ठिकाणी फक्त कुणाचे तरी नोकर म्हणून वावरतो आहोत. आपण त्या ठिकाणी कुणाचे तरी ग्राहक म्हणून वावरतो आहोत, जगतो आहोत. 15व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात त्या ठिकाणी दुर्गादेवीचा दुष्काळ पडला. हा दुष्काळ किती वर्ष पडला? हा दुष्काळ सतत 12 वर्ष पडला. 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये पाऊसच पडला नाही. 12 वर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शेतीच पिकली नाही. आणि शेती पिकली नाही त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागला. महाराष्ट्राची ग्रामसंस्था उद्ध्वस्त झाली. आणि ग्रामसंस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे जी मराठी व्यापारी मंडळी होती ती देखील त्या ठिकाणी नामशेष झाली. परप्रांतांमध्ये सगळी मंडळी निघून गेली. आणि 12 वर्षांनंतर जेव्हा पाऊस पडला तेव्हा विजयनगरच्या सम्राटांनी महाराष्ट्रामध्ये लावणी संचणी करण्यासाठी माणसं पाठवलेली आहेत, अशा नोंदी आहेत. आणि मग या अधिकाऱ्यांनी येऊन सगळी गावं पुन्हा वसवली. डोंगराडांगरांमध्ये राहायला गेलेली, कंदमूळ फळं खाणारी आणि कसं तरी दिवस काढणारी सगळी मंडळी यांनी हाकारून आणली आणि महाराष्ट्रातली खेडी परत वसवली. सगळे वसले. शेतकरी पुन्हा वसला, त्या ठिकाणी कुंभार वसला, चांभार वसला, लोहार वसला, सोनार वसला. परंतु व्यापार करणारा जो मराठी वैश्यवाणी वर्ग होता हा कायमचा उद्ध्वस्त झाला. आणि त्याच्यामुळे मराठी माणसाच्या हातामधली महाराष्ट्राच्या अर्थवत्तेची, अर्थशक्तीची सूत्र ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी निघून गेली. आणि मग महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गुर्जर देशातून गुजराती मंडळींचा, मारवाड देशातून मारवाडी मंडळींचा, तेलंगण देशातून कोमटी आणि कर्नाटक देशातून लिंगायत मंडळींचा प्रवेश महाराष्ट्रामध्ये झाला. आणि या मंडळींनी मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ हा सगळा व्यापला. आणि गावोगावी त्या ठिकाणी अमराठी असलेली व्यापारी मंडळी ही स्थिरपद झाली. आणि त्याच्यामुळे तिथून पुढे मराठी माणूस हा सातत्याने एकतर कारागीर राहिला किंवा शेतकरी राहिला, परंतु तो व्यापारी झालाच नाही. आणि पर्यायानं मराठी अर्थलक्ष्मी ही त्या ठिकाणी सुदृढ झालीच नाही, बळकट झालीच नाही. आणि मग मराठी माणसाला कुणाची तरी जाऊन नोकरी करणं एवढंच कर्तव्य शिल्लक राहिलं. पुढे मुलुखगिरीवरती ज्यावेळी मराठी माणसं गेली त्यावेळी ही मराठी माणसं सगळ्या भारतामध्ये गेली. यांनी भारतातून त्या ठिकाणी अशा स्वरूपानं धनधान्य या ठिकाणी आणलं, परंतु ही समृद्धी स्थिरपद होऊ शकली नाही. याचं कारण त्या ठिकाणी मराठी वैश्य वर्ग इथे अस्तित्वातच उरला नाही. आज मराठी वैश्य वर्ग फार थोडा पाहायला मिळतो आणि तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैश्यवाणी समाज पाहायला मिळतो. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ही जी सगळी वाणी मंडळी आलेली आहेत, ही सगळी वाणी मंडळी ही पुन्हा त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधून, नेमाडमधून आणि गुजरातमधून आलेली आहेत. या ठिकाणी ही मंडळी आली म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थोडाफार व्यापार हा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. पण इंग्रजांच्या आगमनानंतर नवी शहर जसजशी उदयाला येत गेली तसतशी त्या ठिकाणी खेड्यापाड्यातली व्यापारी मंडळी तालुक्याच्या गावी आली, तालुक्याच्या गावची मंडळी ही जिल्ह्याच्या ठिकाणी आली. आणि यातलीच काही मंडळी जी हरहुन्नरी होती ती पुणे सारख्या किंवा मुंबई सारख्या शहरांमध्ये गेली आणि त्यांच्यामधून भांडवलदार उदयाला आले. परंतु मराठी भांडवलदार हे उदयालाच आले नाही, कारण मराठी वैश्य वर्ग हाच मुळात अस्तित्वात नव्हता. आणि मग मराठी माणूस, सुशिक्षित मराठी माणूस हा कुणाची तरी इमाने इतबारे जाऊन चाकरी करायला लागला.
आणि ज्याची त्या ठिकाणी चाकरी करायची त्याचीच त्या ठिकाणी टाळी वाजवायची, या पद्धतीनं आमच्या फार पूर्वीच्या पिढ्यांनी मोगल सुलतानांच्या, विजापूरकरांच्या, त्यानंतर निजामशहांच्या किंवा कुतुबशहांच्या चाकऱ्या केल्या आणि मराठी भाषेमध्ये परक्यांचे शब्द घुसवून घेतले. ही नवी मंडळी त्या ठिकाणी जाऊन अशा स्वरूपानं चाकरी करायला लागले आणि शेकडो शब्द इंग्रजीमधले मराठी भाषेमध्ये घुसले आणि मराठी भाषा दुसऱ्यांदा अपभ्रष्ट झाली. पहिल्यांदा ती शुद्ध केली शिवछत्रपतींनी आणि दुसऱ्यांदा ती शुद्ध करण्याचा यत्न केला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. परंतु ती बाजू कायमची लंगडी पडली की मराठी अर्थशक्ती ही त्या ठिकाणी बळकट झालीच नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा कमी आत्मविश्वासाने वावरू लागला. मागावून आलेली पंजाबी मंडळी, मागावून आलेली सिंधी मंडळी, मागावून आलेले अन्य सर्व प्रांतिक या ठिकाणी इथल्या व्यापाराचे धनी झाले. त्यांनी पैसा खेळवला, त्यांनी पैसा हाताळला, त्यांनी पैसा वाढवला आणि त्या बदल्यामध्ये ते समृद्ध झाले आणि त्यामुळे त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस अंग चोरून वावरतो आणि अनोळखी माणसाशी पहिल्यांदा तो स्वतःच हिंदी बोलायला सुरुवात करतो. तुमच्या समोर आलेला माणूस मराठी आहे की नाही याची खातरजमा तुम्ही न करून घेता, कहो बाबूजी क्या है, कैसे है, आप कहाँ आओगे, क्या लोगे, असं आपणच मराठी माणसं त्याच्याशी हिंदीमध्ये बोलतो. आणि मग याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून आलेली मंडळी ही त्या ठिकाणी मराठी भाषेला जवळ करण्याच्या ऐवजी तिला दूर ठेवण्यामध्येच धन्यता मानू लागली. कारण त्यांना कळालं की महाराष्ट्रामध्ये मराठी न बोलता सुद्धा सगळं आयुष्य त्या ठिकाणी आपण घालवू शकतो. इथे मी एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो आणि त्या अनुभवाशी तुमचे अनुभव तुम्ही ताडून पहा. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात राज ठाकरेंनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. हजारो माणसं त्या ठिकाणी महाराष्ट्र सोडून निघून गेली असं सांगण्यात येतं. कितपत सत्य आहे कुणीही पडताळून पाहिलेलं नाही. मी काठेगल्लीमध्ये राहतो. एक दिवस त्या बाजूने मी जात असताना त्या एका हातगाडीवाल्यानं मला हाक मारली. नक्षत्रा के पिताजी आप कैसे हो असं तो मला म्हटला. आता त्या माणसाला मी कधी पाहिलेलं नव्हतं, तर मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्याशी बोलायला लागलो. आता माझी सवय अशी आहे की समोरचा माणूस अनोळखी असला तरी मी पहिल्यांदा त्याच्याशी मराठीतच बोलतो. त्याप्रमाणे मी त्याच्याशी मराठीत बोलत होतो, तो माझ्याशी हिंदीतच बोलत होता आणि त्यानं बोलता बोलता सांगितलं की मी रोज तुमच्या घरी येतो आणि त्या ठिकाणी तुमच्या मुली माझ्यापासून भाजी विकत वगैरे घेतात. मी त्याला म्हटलं की आजकाल महाराष्ट्र में दिन ऐसे चल रहे हैं, तर तू त्या ठिकाणी अशा स्वरूपानं मराठी माझ्याशी का बोलत नाही, मी सुरुवातीपासून मराठीच बोलतोय. तर तो मला काय म्हणाला हे फार महत्वाचं आहे. तो मला म्हणाला की मैं जरूरी नहीं समझता. आणि मग तो बोलता बोलता असं म्हणाला की अभी दिन बहुत खराब आए हैं, हम अपने गांव चले जाएंगे. तर म्हटलं कुठे जाशील, तर म्हणाला मी बनारसला जाईन. आणि मग त्या ठिकाणी मी त्याला विचारलं की तू इथे किती वर्ष धंदा करतोस. त्यांनी असं सांगितलं की मी इथे 25 वर्ष आहे आणि 8वीत असल्यापासून माझं शिक्षण इथे झालेलं आहे. मग मी त्याला विचारलं तुला अभ्यासाला मराठी भाषा होती ना. त्याने सांगितलं होती. मग तू का बरं मराठी बोलत नाही. त्याचं वाक्य पुन्हा तेच, मैं जरूरत नहीं समजता. म्हणजे 25 वर्ष एखादा माणूस दुरून या ठिकाणी येतो, तो कष्ट करून त्या ठिकाणी जगतो, तो जगेना का, परंतु इथली भाषा आत्मसात करण्याची गरज त्याला वाटत नाही. आणि हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सामूहिक नालायकीचं फळ आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, मीही लक्षात ठेवतो. आणि या पार्श्वभूमीवरती 1999 साली मी जेव्हा कोच्चीला गेलेलो होतो त्यावेळी त्या कोच्चीला मुद्दाम एका इंग्लिश कॉन्व्हेंटच्या बाहेरच्या बाकड्यावरती जाऊन बसलेलो होतो. सायंकाळी 5:30 वाजले. कॉन्व्हेंट त्या ठिकाणी संपली. सगळी मुलं त्या ठिकाणी बाहेर आली लोंढ्यातून आणि मी त्यांच्याकडे काम देऊन ऐकत होतो. कॉन्व्हेंटमध्ये दिवसभर वावरलेली मुलं त्या शाळेतून बाहेर पडता क्षणी मल्याळम बोलू लागलेली होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग तुमच्या माझ्या भाषेचा पीळ जर आपण आपल्या मुलांवरती मराठी संस्कार करून जर पक्का करू शकत नसलो, किंबहुना तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये जर आपण मराठीला स्थान देऊ शकत नसलो, तर बाहेरच्या माणसानं काय म्हणून मराठी शिकावं, त्यानं इथं मराठी भाषेला काय म्हणून मान्यता द्यावी, याचा विचार तुम्ही तुमच्या मनाशी केला पाहिजे. आणि हा विचार जर तुम्ही केलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण आपलं सगळं आयुष्य हे मराठी भाषेची हेळसांड करण्यामध्ये घालवलेलं आहे. कारण आपल्याला मराठी भाषा दणकावून खणकावून बोलायला आजपर्यंत लाजच वाटत आलेली आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
याच्यामध्ये आणखी एक बाजू आहे, आणि ही बाजू अशी की मराठी माणसाला व्यापारच करता येत नाही. आता त्या ठिकाणी मी असं सांगितलं की मराठी माणसाच्या हातातून त्या संबंध मराठी अर्थशक्तीची सूत्र गेली, याला आता जवळपास 500 वर्ष झालेली आहेत. परंतु एकेकाळी मराठी माणसानं व्यापार केला की नाही, तर प्रचंड मोठा व्यापार केला, आणि त्याचे प्रत्यंतर पुरावे याच महाराष्ट्रामध्ये आहेत. मी मगा उल्लेख केला शालिवाहनांचा, मी मगा उल्लेख केला वाकाटकांचा, मी मगा उल्लेख केला कदंबांचा, शिलाहारांचा. या सगळ्या राजकुळांनी त्या ठिकाणी आपली राजसत्ता या ठिकाणी भोगलेली आहे. महाराष्ट्राचं काय वैशिष्ट्य आहे? जगाच्या पाठीवरती सर्वात जास्त किल्ले असलेला देश जर कुठला असेल तर तो आपला महाराष्ट्र आहे. आणि आणखी एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लेणी असलेला जर प्रदेश कुठला असेल तर तो आपला महाराष्ट्र आहे. भारतामध्ये एकंदर 1200 लेणी आहेत, त्यापैकी 1000 लेणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या 1000 लेण्यांच्या पैकी जवळपास 300 लेणी ही अतिशय उत्तम अलंकृत आहेत, अतिशय सुंदर नटवलेली सजवलेली आहेत. ही सगळी लेणी डोंगर पोखरून डोंगर कोरून काढलेली आहेत. आता एक चिरा घडवायचा तर त्या ठिकाणी किती वेळ लागतो याचा अंदाज तुम्हाला येईल. ही लेणी प्रचंड मोठी आहेत, आणि या लेण्यांमध्ये त्या ठिकाणी शेकडो शिल्पकारांनी हजारो तास काम केलेलं आहे. आता अशा स्वरूपानं काम करणारी जी मंडळी आहे त्यांना कुणीतरी रोजगार दिला असेल. हा रोजगार कुणी दिला? या लेण्यांमध्येच अनेक ठिकाणी नोंदी आहेत की अमुक व्यापाऱ्यानं हा खांब बांधला, अमुक व्यापाऱ्यानं तो चैत्य उभारला. अशा पद्धतीने महाराष्ट्रात घडवलेल्या शतावधी लेण्यांचे शिल्पकार हे मराठी आहेत, आणि त्यांना रोजगार पुरवणारे व्यापारी देखील महाराष्ट्रातलेच आहेत, म्हणजे ते मराठी आहेत. याचा अर्थ असा झाला की मराठी राजवटींमध्ये जे मराठी व्यापारी नांदून गेले त्यांनी एकेकाळी यशस्वी व्यापार केलेला आहे. किती यशस्वी व्यापार केला? तर स्वतःचं जीवन त्यांनी चैनीमध्ये घालवलं, परंतु हजारो लोकांना ते रोजगार देऊ शकले. कैलासाचं लेणं जे आहे वेरूळचं, ते 150 वर्ष लागलेली आहेत कोरायला. शिल्पकारांच्या 6 पिढ्या त्या ठिकाणी नांदून गेल्या, आणि 7व्या पिढीनं त्या ठिकाणी कैलासाला त्या ठिकाणी पूर्णत्व दिलेलं आहे. 7 पिढ्या शिल्पकारांच्या कलाकारांच्या पोसणारे राजे तेवढेच उदार होते, आणि या महाराष्ट्रातले व्यापारी सुद्धा तेवढेच उदार होते. याचं कारण ते तितके धनवत्तर होते, ते तितके ऐश्वर्य संपन्न श्रीमंत होते, आणि तेवढी सुस्थिती महाराष्ट्रामध्ये होती. मग एकेकाळी एवढा प्रचंड व्यापार असलेला महाराष्ट्र हा दुर्गा देवीच्या दुष्काळानंतर आणि या सबंध सुलतानांच्या धाडींनंतर त्या ठिकाणी कायमचा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठी अर्थसत्ता जर उभी राहू शकली तर त्या ठिकाणी मराठी माणसाला आत्मविश्वास येईल. परंतु या प्रश्नावरती एकजुटीनं एकमुठीनं काम करण्याच्या ऐवजी आमची राजकारणी मंडळी ही बटाटे वडाला कोणाचं नाव द्यावं याच्यावरती वाद निवडणुकांचे घालताना दिसत आहेत. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्राचं नुकसान हे त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या जातीयवादानं देखील प्रचंड केलेलं आहे. एका बाजूला साखर कारखान्यांची मालिकाच्या मालिका उभी राहिलेली आहे, परंतु एकही साखर कारखाना हा सुस्थितीमध्ये चालताना आढळून येत नाही. एवढी प्रचंड मराठी अर्थशक्ती खेड्यापाड्यांमध्ये तालुक्यांमध्ये उभी राहिली, परंतु धनंजयराव गाडगिळांनी आणि विखे पाटलांनी घालून दिलेली शिस्त पुढच्या राजकारण्यांनी पाळलीच नाही. त्यामुळे सगळे राजकारणी गब्बर झालेले आहेत आणि सहकारी संस्था मात्र खंगलेल्या आहेत. हे चित्र आज मराठीमध्ये एका बाजूला दिसतं आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी मराठी माणूस काय करील याच्यावरती महाराष्ट्राचं, मराठी समाजाचं आणि मराठी भाषेचं, पर्यायानं मराठी संस्कृतीचं भवितव्य अवलंबून आहे असं मी मानतो. दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी खूप मराठी माणसं ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या गावी शिकली, काटकसरीनं त्यांच्या 2 पिढ्या राबल्या, 3ऱ्या पिढीनं उच्च शिक्षण घेतलं, 4थी पिढी त्या ठिकाणी विमानात बसून परदेशी निघून गेलेली आहे. आणि ही पिढी या महाराष्ट्रातल्या जातीयवादामुळे महाराष्ट्रापासून तुटलेली आहे. तिला महाराष्ट्र आपला आहे असं दुर्दैवाने वाटतच नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही जी मानसिक, भावनिक, सांस्कृतिक फाळणी झालेली आहे, या फाळणीमुळे त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं मराठी माणसाचं मनोमिलन होऊ शकत नाही आणि त्याच्यातून मराठी अर्थसत्ता ही उभी राहत नाही. हे खरं मूळ दुखणं या सगळ्या प्रश्नाच्या पाठीमागे आहे आणि याचा गांभीर्यपूर्वक आपण विचार केला पाहिजे.
याचा विचार आपण जर 21व्या शतकात केला तर या शतकाच्या अखेरपर्यंत त्या ठिकाणी मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला काही चांगले दिवस येतील. पण याचा जर गांभीर्यपूर्वक आपण विचार केला नाही तर मराठी भाषा ही केवळ एक बोली भाषा राहील. तुम्ही शेवटचं पत्र कधी लिहिलं जरा सांगू शकाल का? शेवटची आपल्या दैनंदिनीमध्ये मराठीमध्ये नोंद कधी केली सांगू शकाल? शेवटचा मराठी चित्रपट कधी पाहिला तुम्ही सांगू शकाल? हे सगळं त्या ठिकाणी आपण करूच शकत नाही, कारण आपण आपल्या मराठी भाषेपासून दूर दूर जातो आहे. ही माझी बायको असं म्हणण्याच्या ऐवजी, ही माझी पत्नी म्हणण्याच्या ऐवजी, ही माझी मिसेस असं त्या ठिकाणी म्हणण्यामध्ये आपल्याला धन्यता वाटते. कुठलाही इंग्लिश माणूस स्वतःच्या बायकोची ओळख ही माझी मिसेस अशी करून देत नाही. हा मराठी माणसांनी इंग्रजी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे किंवा ही संज्ञा आहे. हे अशा स्वरूपानं जर बेजबाबदारपणे आपण वागत राहिलो, हे अशा स्वरूपाने जर आपण वागत राहिलो तर त्या ठिकाणी आपल्या भाषेची काळजी बाहेरून येणारे बिहारी बाबू किंवा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे भैये करणार नाहीत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपली मराठी भाषा किती शुद्ध आहे, किती सुंदर आहे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी, अतिशय छोटंसं. भगूरला माझं छोटंसं दुकान आहे. त्या दुकानावरती मी दुकानदार म्हणून बसतो. एक दिवस एक शेतकरी त्या ठिकाणी आला. तो शेतकरी मी त्याला ओळखतो आणि तो अतिशय चांगला मालदार उत्तम शेतकरी आहे. तो माझ्या दुकानावरती एक वस्तू ठेवण्यासाठी आला. याचंच मला आश्चर्य वाटलं. मी त्याला या पाटील बसा म्हटलं. कशासाठी आलात आपण हे मी त्याला विचारलं आणि तो बोलता बोलता एक त्या ठिकाणी वाक्प्रचार बोलून गेला, अतिशय सुंदर वाक्प्रचार. तो म्हणाला, काय सांगू शेठ, लसणाच्या मुळाला नांगर अटकला. बघा, हे मराठी भाषेचं सौंदर्य आहे. याला तुम्ही त्या ठिकाणी गावठी म्हणता कामा नाही, याला अशुद्ध म्हणता कामा नाही. हे मराठी भाषेचं सौंदर्य आहे. लसूण माहिती आहे, मुळात लसूण खूप नाजूक असतो. त्याचं पीक हे त्याहूनही नाजूक असतं. कांद्याची पात असते, त्या कांद्याच्या पातीपेक्षा त्या ठिकाणी लसणाची पात आणखी नाजूक असते. त्या नाजूक लसणीची मुळं किती नाजूक असतील. त्या लसणीच्या मुळाला एवढा मोठा नांगर अटकला असं त्यानं त्या ठिकाणी रूपकात्मक भाषेमध्ये मला सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी अतिशय मोठं काम अतिशय छोट्या रकमेसाठी अडकून पडलं. आता इतका सुंदर वाक्प्रचार ऐकल्यानंतर मी तो वाक्प्रचार त्यानं मला ऐकवल्याबद्दल त्या दिवशी त्याला चहा पाजला. मला ही सवय लागून गेलेली आहे. खेडोपाडी जेव्हा आम्ही भ्रमंती करायला जायचो, शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला जायचो, त्यावेळी अतिशय आतल्या याच्यामध्ये जर त्या ठिकाणी काही शब्द आढळला तर तो आम्ही लिहून ठेवायचो. ठसठोंबस नावाचा शब्द मला असाच मिळाला. त्या तिकडे सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा किल्ल्याच्या परिसरात आम्ही भटकंतीला गेलेलो होतो आणि तिथे त्या ठिकाणी रात्री आम्ही मुक्काम केला. सकाळी निघालो त्यावेळी त्या खोपटामधले जे म्हातार बाबा म्हणाले, ते म्हणाले, पोरा हो जपून जा, तिकडं लय ठसठोंबस अस्वल राहतात. म्हणजे त्या ठिकाणी अस्वलाचं जे व्यक्तिमत्व होतं, त्याचं जे रूप होतं, ते ठसठोंबस या एका शब्दामध्ये त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. लसणीच्या मुळाला नांगर अटकला हे खेड्यापाड्यातल्या एका माणसानं मला ऐकवलेलं आहे. ही खरी मराठी भाषा आहे, ही अस्सल मराठी भाषा आहे आणि तिची ही श्रीमंती आपण शुद्ध बोलण्याच्या नादामध्ये पूर्णपणे घालवून बसलेले आहोत. आणि मराठी भाषेतील शब्दांच्या ऐवजी आपल्याला इंग्रजी भाषेतील शब्द उच्चारायला त्या ठिकाणी आनंद वाटतो, अभिमान वाटतो. कशाचा आनंद आणि कशाचा अभिमान हे मला आजतागायत कळू शकलेलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करीन की आपण मराठी भाषेच्या प्रती जागरूक झालो पाहिजे. पण मराठी भाषेच्या प्रती जागरूक व्हायचं याचा अर्थ आपण मराठी संस्कृतीच्या प्रती जागरूक झालो पाहिजे. आणि मराठी संस्कृतीच्या प्रती जागरूक व्हायचं म्हणजे मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. मातीमधून ज्यांनी खेळणी निर्माण केली आणि त्या खेळण्यांवरती ज्यांनी चेतना निर्माण करून सैन्य उभं केलं, ते शालिवाहन राजकुळ याच महाराष्ट्रामध्ये होतं. हजारो शिल्पकारांनी शेकडो लेणी या महाराष्ट्रात निर्माण केली. तो काळा पत्थर मराठी आहे आणि ते शिल्पकार देखील मराठीच होते. ज्ञानेश्वरी सारखी पृथ्वीच्या पाठीवरची अप्रतिम साहित्यकृती या मराठीतच निर्माण झालेली आहे. याचा अभिमान आपण नाही बाळगणार. अजिंठ्यातली चित्र याच महाराष्ट्रामध्ये आहे, त्याचा अभिमान आपण नाही बाळगायचा. अभिमान बाळगण्याच्या गोष्टींची ही जर यादी मी तुम्हाला सांगायला बसलो तर संबंध रात्र जाईल. परंतु ही अभिमानाच्या गोष्टींची यादी पूर्ण होणार नाही. न्यूनगंड निर्माण करणाऱ्या गोष्टी फार थोड्या आहेत आणि त्या आपण टाकून देण्याची गरज आहे. जगन्नाथ शंकर शेठ या एका व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करीन.
जगन्नाथ शंकर शेठांच्या बद्दल एखादं वाक्य कधीतरी इतिहासामध्ये असतं आणि आपण त्यांना विसरून जातो. जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे शिल्पकार म्हणून आपल्याला इतिहासात शिकायला मिळाले, परंतु जगन्नाथ शंकर शेठ हे त्याच्यापेक्षा फार मोठे आहेत. या एवढ्या मोठ्या माणसाला आपण विसरून गेलेले आहोत. मराठी अर्थसत्ता काय असते आणि ती केवढं विधायक काम करते हे जगन्नाथ शंकर शेठांनी त्या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे यांचं घराणं मुरबाडचं. त्यांचे आजोबा मुंबईला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी व्यापार केला. इतका मोठा व्यापार त्यांनी केला की मुंबईमध्ये पारशांच्या तोडीनं हे मुरकुट्यांचं घराणं होतं. जगन्नाथ शंकर शेठ यांनी वयाच्या 25व्या वर्षी संस्थानिक नसलेला संस्थानिक अशा स्वरूपाचा प्रचंड मोठा जनतेचा आदर मिळवलेला होता. आणि जेव्हा इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी प्रायोगिक स्तरावरती रेल्वे धावली तेव्हा जगन्नाथ शंकर शेठांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे आग्रह धरला की ही रेल्वे भारतामध्ये आलीच पाहिजे, तिची भारताला अत्यंत गरज आहे. इतकंच नव्हे तर देशातली पहिली सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं भागभांडवल घातलं, जनतेकडून भागभांडवल गोळा करून दिलं आणि स्वतःचा वाडा हा रेल्वे कंपनीला ऑफिस म्हणून, कार्यालय म्हणून वापरायला दिला. प्रत्येक महत्वाची गोष्ट जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे. पहिली बँक त्यांनी काढली, पहिली सहकारी औद्योगिक शेती त्यांनी काढली, पहिले कारखाने त्यांनी काढले, पहिली त्या ठिकाणी व्यापारी जहाज कंपनी त्यांनी काढली. जीवनातलं एकही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राचा प्रारंभ जगन्नाथ शंकर शेठ आणि सर जमशेदजी जीजीभॉय यांनी करून दिला नाही. परंतु त्यांना आपण विसरून गेलेले आहोत. मराठी माणूस किती डौलानं वावरू शकतो याचं उदाहरण म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. ते इंग्रजांच्या समोर नेहमी ताठ मानाने गेले आणि इंग्रजांना आपले शब्द त्यांनी ऐकायला भाग पाडलं. असा सगळा इतिहास आहे. अहिल्यादेवी होळकर असतील किंवा जगन्नाथ शंकर शेठ असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाजीराव असतील, ही सगळी महाराष्ट्राच्या विधायक कार्यकर्तृत्वाची उदाहरणं आहेत. मग महात्मा ज्योतिबा फुले तर आहेतच, शाहूराजे तर आहेतच, पण सयाजीराव गायकवाडांना आपण विसरता कामा नये. कारण गुजरात सारख्या गुजराती भाषिक प्रांतात राहूनही सयाजीराव महाराजांच्या संबंध कारभाराची भाषा ही मराठी होती. इतकंच नव्हे तर सगळ्या प्राचीन ग्रंथांचं पुनरुज्जीवन करून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं मुद्रण हे बडोद्याला त्या ठिकाणी केलेलं आहे. अशी सगळी महापुरुषांची मालिका तुमच्या आमच्याकडे असताना आपण न्यूनगंडानं वावरण्याचं काय कारण आहे? आपण त्या ठिकाणी आता उठून सिद्ध झालं पाहिजे. मी बटाटे वड्याची गाडी लावीन, हरकत नाही, परंतु ताठ मानेनं मी माझा धंदा करीन हे पुढच्या पिढ्यांनी सांगितलं पाहिजे. ज्यांनी मुंबईमध्ये एकेकाळी बटाटे वड्याच्या गाड्या घातल्या त्यांची आज 2-2, 3-3 त्या ठिकाणी हॉटेलं आहेत आणि त्यातल्या काही मंडळींनी तारांकित हॉटेलांपर्यंत देखील मजल मारलेली आहे. नुसता मनोहर जोशींच्या बद्दल असूया बाळगून त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. 100 मनोहर जोशी मराठी माणसातून कसे निर्माण होतील हे पाहण्याची गरज आहे. आणि याकरता आपण आपला न्यूनगंड सोडून मराठी भाषेवरती प्रेम केलं पाहिजे. मराठीमधला कुठलाही शब्द अशुद्ध नाही. जशा ओव्या मराठी आहेत त्या आपल्याच आहेत, तशा शिव्या सुद्धा त्या ठिकाणी मराठीच असतील. नुकतेच BY पाध्ये नावाचे जाहिरात क्षेत्रातले एक मोठे गुरु त्या ठिकाणी निधन पावलेले आहेत. त्यांच्या ते बसत त्यांच्या टेबलवरती एक पाटी होती, शिव्याही द्या मराठीत, अशा स्वरूपाचा आग्रह ती माणसं धरत होती आणि त्यातून थोडाफार मराठीचा अभिमान मुंबईमध्ये जिवंत राहू शकलेला आहे. पण जे काल मुंबईमध्ये घडलं ते आज पुण्यात घडतंय आणि ते उद्या नाशिकच्या दारावरती येऊन धडका मारू लागलेला आहे. आणि हे जर सगळं टाळायचं असेल तर आपण आपला न्यूनगंड सोडून मराठी म्हणून अभिमानानं उभं राहिलं पाहिजे आणि मराठी भाषेला आपण आपलं मानलं पाहिजे. यासाठी काही गोष्टी मी आपणा सर्वांच्या समोर मुद्दाम उद्धृत करतो. त्या गोष्टी आपण जर लक्षात ठेवल्या तर त्या ठिकाणी मराठी भाषेचं आणि आपल्या पुढल्या पिढ्यांचं देखील भलं होऊ शकेल. ही एक आचारसंहिता आहे आणि या आचारसंहितेमध्ये एकंदर 20 सूत्र आहेत. 4 स्तरांवरती ही आचारसंहिता या ठिकाणी विभागलेली आहे. त्यातला पहिला स्तर वैयक्तिक आहे. त्याच्यातली 5 सूत्र अशी आहेत की आपण आपली स्वाक्षरी सर्वत्र सदैव आवर्जून मराठीतच करावी. दुसरी गोष्ट, आपण आपल्या सर्व नोंदी आणि सर्व टिपणं ही मराठीतच लिहावीत. आपण आपला मराठी शब्दसंग्रह जर आपल्याला वाढदिवस शब्द ठाऊक आहे तर आपण त्या ठिकाणी डेट आणि बर्थ डे का म्हणतो हे मला त्या ठिकाणी अजूनही उलगडलेलं कोड आहे. आणि म्हणून आपण आपले शब्द मराठीत जास्तीत जास्त वापरले पाहिजेत.
आपण आपल्या भाषेतले गद्य आणि पद्य वैभव मुखोद्गत केलेले पाहिजे. आज आपण फक्त सुशिक्षित झालेले आहोत, आपण सुसंस्कृत उरलेले नाही. ज्ञानदेवांचं पसायदान आपल्याला पाठ येत असेल, माझ्या मनात शंका नाही, परंतु निश्चयाचा महामेरू हे शिवरायांचं स्तोत्र आपल्यापैकी किती जणांना पाठ येतं? येत नाही. दार उघड बये दार उघड हे एकनाथांचं भारूड कदाचित तुम्हाला उद्याला ऐकायला मिळेल. हे अप्रतिम भारूड आपल्याला पाठ येत नाही. हुनाजी बाळाची भूपाळी आपल्याला पाठ येत नाही. यापेक्षा आपले पूर्वज हे त्या ठिकाणी चांगले होते, ऐकून ऐकून ते बहुश्रुत झालेले होते आणि 100-200 अभंग ते सहज त्या ठिकाणी म्हणत होते. तेव्हा आपण आपल्या भाषेतलं गद्य आणि पद्य वैभव हे मुखोद्गत करावे आणि आपण आपल्या बांधवांना म्हणजे मराठी भाषिकांना सगळीकडे अग्रक्रम दिला पाहिजे. हे वैयक्तिक पातळीवरची 5 सूत्र आहेत. दुसरा स्तर आहे कौटुंबिक. या कौटुंबिक पातळीवरती पुन्हा 5 सूत्र आहेत. आपण आपल्या घराचे व आपल्या धंद्याचे नाव त्याची पाटी ही मराठीतच लिहिली पाहिजे. आपण आपल्या घराचं वळण हे प्रयत्नपूर्वक मराठीच ठेवलं पाहिजे. आपल्या घरामध्ये रोज सांजवात लागली पाहिजे, आपल्या दाराला तोरण लागलं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये देवघरात दिव्या दिव्या दीपत्कार ऐकू आलं पाहिजे. आपल्या माय भगिनींना भोंडला आला पाहिजे, आपल्या माय भगिनींना त्या ठिकाणी मंगळागौरीची गाणी आली पाहिजेत आणि माय भगिनींनी जर ही संस्कृती जपली तर त्या ठिकाणी घराचं वरण मराठीला होऊ शकेल. आपण आपल्या घरात मराठी दैनिके आणि मराठी नियतकालिके विकत घेतली पाहिजेत. आपण आपल्या घरामध्ये मराठी खाद्यपदार्थांचा मान राखला पाहिजे. मी एका घरामध्ये गेलो, त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रेमानं मला जेवायला वाढलं आणि त्या ठिकाणी त्या घरातल्या गृहिणीनं त्या ठिकाणी ताजी डिश करून आणली आणि माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाली, घ्या खांडवी घ्या. ते झाकण उघडून त्यांनी ती खांडवी माझ्या ताटामध्ये वाढली. त्या काय होत्या? त्या सुरळीच्या वड्या होत्या. म्हणजे आपला मराठी असलेला पदार्थ त्या बाईंनी कुठल्या तरी गुजराती उपाहारगृहामध्ये जाऊन खाल्ला होता आणि तिथलं खांडवी नाव घेऊन त्या आल्या होत्या. मी त्यांना सांगितलं की तुमचा हा पदार्थ उत्तम जमलेला आहे, पण तो खांडवी नसून सुरळीच्या वड्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर तिथे डोसा म्हणत नाहीत, तिथे आंबोळी म्हणतात आणि हा अतिशय अनवर्थक असा शब्द आहे. आंबवून पीठ केलं जातं, ती आंबोळी. तेव्हा मराठी शब्दांना अग्रक्रम द्यायला आपण शिकलं पाहिजे आणि मराठी खाद्यपदार्थांचा मान राखणं आपल्या घरात आपण शिकलंच पाहिजे. आपण आपल्या घरच्यांच्या सोबत मराठी सण साजरे केले पाहिजेत. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी उत्तम उत्तम मिरवणुका निघतायत, परंतु तुमच्या लक्षात येईल की ह्या मिरवणुका या भगव्या झेंडा घेऊन निघतात म्हणून महाराष्ट्रातले तथाकथित पुरोगामी पत्रकार दरवर्षी त्याला एका जातीचा सोहळा म्हणून त्याच्यावरती टीका करतात. म्हणजे काही चांगलं नवं रुजूच द्यायचं नाही, ही मराठी माणसाची प्रवृत्ती आहे. मराठी सणांना मान आपणच दिला पाहिजे. स्तर तिसरा आहे आणि तो थर आहे सांस्कृतिक. त्याच्यातली 5 सूत्र अशी आहेत की आपण आपल्या भाषेतल्या उत्तमोत्तम साहित्य कृतींचा संग्रह हा केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये 100 ते 200 ग्रंथांचं एक सुंदर ग्रंथालय असलंच पाहिजे. अहो, सगळं कुटुंब जर सिनेमा पाहायला गेलं तर 500 रुपये सहज उडतात. या 500 रुपयामध्ये किमान 2 ते 3 चांगली पुस्तकं येऊ शकतात. अशी पुस्तकं त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली पाहिजेत. आणि पूर्वी श्रावणामध्ये एक माणूस बसायचा आणि बाकी सगळी माणसं पोथी ऐकायची आणि त्यातून त्या ठिकाणी संस्कार व्हायचा. अशाच पद्धतीनं पुलंचं पुस्तक, सेतुमाधवराव पगडींचं पुस्तक किंवा त्या ठिकाणी वपू काळ्यांचं पुस्तक किंवा त्या ठिकाणी रणजित देसायांचं पुस्तक असं सहवाचन आणि सहश्रवण करून आपण त्या ठिकाणी आस्वादलं पाहिजे. आपण आपल्या भाषेतलं चित्रपट आणि आपल्या भाषेतली नाटकं ही आवर्जून पाहिली पाहिजेत. टिंग्या किती जणांनी पाहिला, वळू किती जणांनी पाहिला, हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर याच्यापैकी फार थोडी मंडळी हात वर करू शकतील. मराठी भाषेतला चित्रपट चांगला असो किंवा वाईट असो तो आपण पाहिलाच पाहिजे. तर मराठी चित्रपट जगू शकतील, मराठी नाटकं जगू शकतील. आपण आपल्या स्नेहांसमवेत महाराष्ट्र भूमीचं पर्यटन करायला पाहिजे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण त्या ठिकाणी उठतो, कुलू मनालीला जातो, आपण उठतो उटीला जातो, बेंगलोरला, म्हैसूरला जातो. ताडोबाचं अभयारण्य किती जणांनी पाहिलंय? आपल्यापैकी कुणीही गेलं नाही. नांदेडला गेल्यानंतर माहूरच्या रेणुकेचं दर्शन आपण घेतो, पण तिथला माहूरचा किल्ला किती जणांनी पाहिलाय? कुणीही पाहिलेला नसतो. ज्याचा मग मी उल्लेख केला
तो वासोट्याचा किल्ला आणि त्याच्या भोवतालची घनगर्द झाडी आपल्यापैकी कुणीही पाहिलेली नाही. नंदुरबारच्या परिसरामध्ये आदिवासी बांधव होळीचा सण साजरा करतात, अतिशय उत्साहानं तो सण साजरा करतात. तो आदिवासी बांधवांचा होळीचा सण आपण पाहिलेलाही नसतो. म्हणजे महाराष्ट्र भूमीचंच पर्यटन आपण अजून केलेलं नाही. बाबा आमट्यांचं आनंदवन किती जणांनी पाहिलेलं आहे? पाहिलेलंच नाही. आपल्याला सिल्क म्हटलं की त्या ठिकाणी बेंगलोर सिल्क आठवतं, परंतु विदर्भातली आपली विणकर मराठी मंडळी उत्तम पद्धतीचं कोसा कापड विणतात. हे कोसा कापड आणि त्याच्या साड्या याचा अभिमान आपल्याला वाटतच नाही, कारण इतकं उत्तम रेशीम महाराष्ट्रामध्ये होईल हे आपल्याला पटतच नाही. त्यामुळे महाराष्ट्र भूमीचं पर्यटन करणं आणि मराठी संस्कृती समजावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं करण्याचं काम आहे. आणि आपली भाषा वाढवणारे उपक्रम हे आपण घडवलेच पाहिजेत. याच्यानंतर शेवटचा स्तर आहे आणि तो स्तर आहे सामाजिक. आपण आपले सर्व प्रकारचे व्यवहार नेहमी मराठीतच करावेत. आपण ग्राहक म्हणून जिथे जिथे जातो, जिथे जिथे इंग्रजी भाषेतली हिंदी भाषेतली पावती मिळेल तिथे तिथे आपण मराठी भाषेतली पावती मागायला पाहिजे. मराठी मंडळींनी मागण्या करून करून आता देशात मुंबईवरून जाणाऱ्या सगळ्या विमानांमध्ये मराठी वृत्तपत्र ठेवायला सुरुवात झालेली आहे. तर आपण त्या ठिकाणी मराठी पावतीचा आग्रह का धरू नये? आपण आपल्या भाषेचे काम करणाऱ्या संस्थांशी संबंध ठेवला पाहिजे. सार्वजनिक वाचनालय नाशिकचं वर्षभर वेगवेगळे उपक्रम करत असतात. इथलं पंचवटीचं वाचनालय वर्षभर वेगवेगळे उपक्रम करतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठान कायम उपक्रम सुरू असतात. आपण आपल्या मंडळींना फेम मध्ये किंवा सिनेमॅक्स मध्ये नेण्याच्या ऐवजी इथे नेण्याची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवा. आपण आपल्या निगडित क्षेत्रामध्ये मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण आपल्या मातृभाषेमध्ये साधेल त्या प्रकारातलं लेखन केलं पाहिजे. आणि शेवट म्हणजे आपण आपल्या सर्व संबंधितांचा मराठी भाषा विषयक न्यूनगंड हा काढून टाकला पाहिजे. ही 20 सूत्र जर त्या ठिकाणी आपण पाळली, यथाशक्य पाळली, तर मराठी भाषेला आणि पर्यायानं मराठी संस्कृतीला चांगले दिवस येऊ शकतील. नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आज आपण अंग चोरून वावरतो आहोत. उद्या त्या ठिकाणी आपल्याला भुईसपाट करून उरलेली मंडळी आपली संस्कृती आपल्यावरती लादल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग आपले पूर्वज मराठी होतील असं आपल्या पुढच्या पिढ्या सांगतील. आणि ती सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट असेल. कारण समर्थ रामदासांनी शंभू छत्रपतींना उपदेश करताना सांगितलेलं आहे की आहे तितुके जतन करावे, पुढती आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. आणि हे पूर्वी आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी आठवलं. आणि म्हणून तंजावर पासून ग्वाल्हेर पर्यंत आणि बडोद्यापासून जगन्नाथपुरी पर्यंत मराठी माणसाचा प्रभाव हा सगळीकडे एक काळी निर्माण झालेला आहे. आज मात्र मुंबई, पुणे, नाशिक आपण गमावण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत. यासाठी धोक्याचा लाल कंदील दाखवण्याकरता मी मराठी भाषा आणि आपण हा विषय घेतला होता. एकेकाळी महाराष्ट्रानं खूप वैभव भोगलं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मराठी भाषेनं निर्माण केला, ज्याचा अनुवाद मल्याळम पासून सिंधी पर्यंत झालेला आहे. एवढी मराठीची साहित्यिक थोरवी आहे. त्या भाषेची लाज आपल्याला वाटता कामा नये. ती लाज सोडून द्या आणि अभिमानानं त्या ठिकाणी मराठी बोला. एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि आपली भाषा जिवंत ठेवणं, तिचा मान सन्मान राखणं हे आपल्याच हातामध्ये आहे. त्या ठिकाणी शिव्या द्यायच्या तरी मराठीत द्या, ओव्या म्हणायच्या तरी मराठीत म्हणा, लावणी असेल तर ती मराठीच म्हटली पाहिजे. शृंगाराचं गाणं पंजाबीमध्ये दूरदर्शनवरती धुमाकूळ घालताना दिसतंय, तिथे त्या ठिकाणी कोळ्यांची कोळी गीतं ऐकताना ज्या दिवशी आपण बघू त्या दिवशी आपल्याला आनंद होईल. एकेकाळी महानुभाव मंडळी काबूलपर्यंत मराठी भाषेची ध्वजा घेऊन गेली. मराठी नामदेवांना पंजाबामध्ये त्या ठिकाणी मान सन्मान मिळालेला आहे. आणि ते करताना त्या मंडळींच्या मनामध्ये न्यूनगंड नव्हता. हा न्यूनगंड आपल्याला नको. आपल्याला हवा अभिमान, वृथा अभिमानही नको. जे जे उण असेल ते ते दूर सारून मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी समाज अधिकाधिक संपन्न करण्यासाठी आता आपण उठून जागं झालं पाहिजे आणि पुढची वाटचाल केली पाहिजे. तर 21व्या शतकामध्ये मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा निभाव लागेल. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. एक मला प्रश्न या ठिकाणी विचारला गेला की पैठणच्या शालिवाहन शकाचा कालावधी कुठला? मी सुरुवातीला सांगितलं होतं की इसवी सनापूर्वी 230 वर्ष ते इसवी सन 230 वर्ष असं 460 वर्ष शालिवाहन सम्राटांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केलेलं आहे. आणि तिथून मराठी संस्कृती ही आकाराला आलेली आहे.
तेव्हा एवढी प्राचीन मराठी संस्कृती, तिच्याबद्दलचं हे विवेचन आपण त्या ठिकाणी शांतपणानं ऐकून घेतलं आणि ऐनवेळचा वक्ता म्हणून मला तुम्ही सहन केलं, याबद्दल तुम्हा सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो आणि या मनोगताला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वसन व्याख्यानमालेच्या विनंतीला मान देऊन आजचे 29वे पुष्प बघून येथील सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र श्री नंदनजी राणे यांनी मराठी भाषा व आपण या विषयावर अतिशय चांगल्या प्रकारे व्याख्यान दिलं, त्याबद्दल वसन व्याख्यानमालेच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपण सर्व श्रोते या ठिकाणी श्री नंदनजी राणे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. सर्व पत्रकार बंधू मीडियांचे आभारी आहोत. उद्याला या ठिकाणी 30वे पुष्प पुणे येथील सुप्रसिद्ध भारूड सम्राट आदरणीय पद्मजा कुलकर्णीताई यांचं या ठिकाणी भारुडाचा अतिशय भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. गिनीज बुकामध्ये ज्यांची नोंद झालेली आहे अशा पद्मजा कुलकर्णी यांचा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी माननीय नंदनजी राणे या सर्व बालगोपाळांच्या विनंतीला मान देऊन एक अतिशय सुंदर मराठी कविता या ठिकाणी म्हणणार आहे. श्रोते मंडळी, मी बोलण्याच्या ओघामध्ये विसरून गेलो, परंतु मधु अण्णा झेंडेंचा आदेश श्रोते मंडळी काही विसरलेली नाहीत. मी स्वतः कवी पण आहे, त्यामुळे मी एक स्वतः लिहिलेली मराठीतली गवळण या ठिकाणी सादर करतो आहे. या गवळणीचं वैशिष्ट्य असं की मराठीतली ही एकमेव विठ्ठलाची गवळण आहे. मराठीमध्ये शेकडो संत होऊन गेले, सगळ्यांनी मराठीमध्ये गवळणी लिहिल्या आणि या स्वाभाविकपणे कृष्णावरती लिहिल्या. विठ्ठलावरती एकही गवळण मराठीत नाही. आणि मी हे 1992 साली मराठीचा अभ्यास करताना ज्यावेळी माझ्या मनाशी नोंद घेतली, त्यावेळी मी असं ठरवलं की आपण मराठीतली गवळण लिहूया आणि ही विठ्ठलावरची एकमेव गवळण असेल ती या ठिकाणी मी सादर करतो. आपण कृपा करून ऐका आणि जर आवडली तर तिला दाद द्या. बघा, केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. कस्तुरी चंदन सुगंध त्याच्या अंगोपांगी शिंपावा. तरीही त्याचा अबीर आणिक तुलसी गंध लपेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. पंढरपूरचा जादूगार हा सहज लावितो पिसे. भल्या भल्यांनी केले सावध तरी जाहले हसे. कळेन मजला अजून याने वेड लाविले कसे. छंद लागला सावळीयाचा, छंद लागला सावळीयाचा आणिक काही सुचेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. विचित्र याचे लक्षण अवघे विचित्र साऱ्या तऱ्हा. लाख शोधिले नुमजे याचा रंग कोणता खरा. बघता बघता जिणे व्यापिले भीडन याला जरा. ध्यानी स्वप्नी तरळत राही आणिक कोणी दिसेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. युगे उलटली उभा विटेवर मुळीन याला वीट. युगे उलटली उभा विटेवर मुळीन याला वीट. विश्व सकळ कवटाळून राही ध्यानी येईना नीट. करी नकोसे नटखट खेळून इतुका कैसा धीट. कितीदा मीही दूर लोटले परिहा लापट हटेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. करून सवरून जगा वेगळा हात कटीवर याचे. करून सवरून जगा वेगळा हात कटीवर याचे. शब्द अर्थ रसभाव निर्मुनी मौन बोलतो वाचे. सांडून सत्ता निसंग होई कीर्तन रंगी नाचे. भांडून भांडून बहु आवडतो अन्य कुणाशी जमेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना. केशर कुंकुम गुलाल घेऊन विठ्ठल काळा लिंपावा. कस्तुरी चंदन सुगंध त्याच्या अंगोपांगी शिंपावा. तरीही त्याचा अबीर आणिक तुलसी गंध लपेच ना. बाई मजला छळतो विठ्ठल हृदयी शिरला निघेच ना.
हे मराठी भाषेचं लावण्य वैभव आहे आणि याच्यावरती प्रेम करा, एवढंच मला तुम्हाला सर्वांना विनवायचं आहे. धन्यवाद.